नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, काल घरी पाहुणे आल्यामुळे काही आपल्याला जमलं नाही एवढं व्हिडिओ शूट करायला. कारण घरी पाहुणे असताना आपण मोबाईल घेऊन फिरणं हे योग्य वाटत नाही, काही लोकांना पटत नाही. तर अशामुळे मला काही वेळ मिळाला नाही. तर आपला डेली ब्लॉग हा असला पाहिजे, रोजच्या रोज एक व्हिडिओ असला पाहिजे. आपली जी ऑडियन्स आहे त्यांना रोज एक व्हिडिओ आला पाहिजे. त्यासाठी काल मला काही डेली रुटीनचं जमलं नाही. पण आज तुम्हाला मी आमच्या रानामध्ये आमच्याकडं कोणत्या फळांची झाडं आहेत, कोणती वेगवेगळी झाडं आहेत त्याबद्दल माहिती देणार आहे. तर चला व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, हे आहे आमचं घर समोर आणि घराच्या समोरच तुम्ही बघू शकता इकडे लिंबोनीचं झाड आहे. लिंबू आपले हे तुम्ही बघू शकता. हे आता साईज येते सध्या तरी या साईजमध्ये आहेत ते, कारण उन्हामुळे पाणी कमी पडतं आहे. कारण आम्ही पाणी कसं टाकतो याला, जे आम्ही शेरडांना प्यायला पाणी इथे वापरतो, घेऊन येतो, राहिलेलं पाणी आम्ही इथे टाकतो. बघू शकता सकाळी पाणी दाखवलेलं आहे आणि ते राहिलेलं पाणी इथे टाकलेलं आहे. तर त्याला कधी मिळतं पाणी कधी नाही, त्यासाठी ही साईज झालेली आहे. तर चला पुढे. तर मित्रांनो बघू शकता, हे नारळाचं झाड आहे. घराच्या पुढे आमचे हे एक नारळाचं झाड आहे. परत इकडे हे दुसरं एक नारळाचं झाड आहे, त्याला नारळ आलेले आहेत, बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर हे चिकूचं झाड आहे. हे बघा, हे चिकूचं झाड आहे. हे इकडं आंब्याचं झाड आहे, बघू शकता. याला लवकर आंबे आले होते आणि चांगले आले होते यावेळेस. जवळजवळ ह्या एका झाडामध्येच आम्हाला 4-5 हजार रुपये झाले आणि चांगला दर मिळाला. 180 रुपये 160 रुपये ॲव्हरेज या दराने गेला. परत हे एक नारळाचं झाड आहे. हे अजून छोटं आहे पण होईल मोठं, येतील नारळ ह्याला. तर चला पुढे बघूया. तर मित्रांनो बघू शकता, इकडे पपईचं झाड आहे, हे बघू शकता. आणि हे कढीपत्ता आहे. आपल्या सगळ्यांनाच आपल्याला भाजीमध्ये कढीपत्ता टाकायला लागतो. तर एक कढीपत्त्याचं झाड आहे आमच्या रानात. इकडे अंजीर आहे, बघू शकता. हे अंजीरचे पानं आहेत, अंजीरचं झाड आहे. त्यानंतर हे आहे फणसाचं झाड. हे बघा, हे फणसाचं झाड आहे. अजून याला फणस काय आले नाहीत, पण नक्की येतील मला वाटतं ह्या वर्षी तरी. परत हे अंजीरचं झाड आहे बघा, हे सुद्धा अंजीरचं झाड आहे. त्याला अंजीर आलेले पण आहेत. आणि हे आहे काजूचं झाड. हे बघा, हे काजूचं झाड आहे. हे बघा, लांबून दाखवतो तुम्हाला, एवढा मोठं झालेलं आहे. आणि जसं कोकणामध्ये काजू हे उन्हाळ्यात येतात काढायला, तसं आमच्या इकडे आत्ता मोहर येतो पावसाळ्यामध्ये आणि गणपतीमध्ये काढायला येतात जवळपास. तर त्यापैकी बघू शकता तुम्ही, इकडे काजू पण आलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला. हे काजू आलेले आहेत. आणि ह्याच्या खाली आम्ही हे ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे. इकडे पाणी कमी पडतं म्हणून ह्याची आता हे असं दिसतं आहे. आणि साईज पण थोडी कमी आहे ह्याची, पाणी कमी असल्यामुळे, बघू शकता. आणि वरती आम्ही असं हे काजूच्या ह्याच्यावरती बांधलेलं आहे, म्हणजे ते वरती जात जाईल. तर चला पुढे झाडं बघूया आपण. हे आहे आपलं सीताफळ, बघू शकता. सीताफळ यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ह्याचं कारण पण काय एवढ्या लवकर सीताफळं यायची, खरं तर हे दिवाळीमध्ये खायला येतात, गणपती दिवाळीमध्ये. कारण पाऊस झाल्यानंतर ह्याला फुलं येऊन फळं येतात. पण आमचं काय, इकडं कोथिंबीर होती, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल. इकडे कोथिंबीर होती आणि कोथिंबीरीमुळे ह्याला सारखं पाणी चालू होतं. एक दिवसाआड मी कोथिंबीरला पाणी देत होतो. त्यामुळे इकडे जी झाडं आहेत आमची, त्यांना सारखं पाणी चालू असल्यामुळे लवकर फळं येतात, मोहर लवकर येतो, फुलं लवकर लागतात. इकडे सीताफळ आहे. हे बघा, इकडे एक पपई आहे. आता ही काढून टाकायची आहे, कारण जास्त उंच गेल्यानंतर फळं काढता येत नाहीत, पडतात खाली. तर काल माझा भाऊ गेला मुंबईला, तर त्याला पपई काढून दिली, तेव्हा हे कच्च्या 2 पपया पडल्या होत्या. इकडे सुद्धा आहे बघा, बघू शकता तुम्ही, इकडे सीताफळाचं झाड आहे. हे सुद्धा इकडे आमच्या पट्टीमध्ये, जसं तुम्हाला सांगितलं, कोथिंबीर आम्ही भिजवत होतो, त्यामुळे बघा हे कसं हिरवं झाड आहे. आता खरं तर ह्याला आता भरपूर जागी ह्याला जास्त फळं येत नाहीत, पण सारखं भिजत असल्यामुळे बघा आता हे थोड्या दिवसांनी तयार पण होईल खायला. असं
बघा हे सुद्धा सीताफळीचं झाड आहे, बी पडलेलं आहे त्याचं, त्यामुळे इकडं नारळाचं झाड लावलेलं आहे. बघू शकता ह्याला पण सारखं आम्ही हिरव्या घासाला गुरांसाठी घास केलेली आहे इकडं, त्यामुळे इकडं पाणी सारखं येत राहतं. तर चांगलं हे झाड पण चांगलं आलं आहे नारळाचं. त्यानंतर ही आमची जागा थोडी पडीक होती, इकडं काय येण्यासारखं नव्हतं. एकदम असं नारळ लावलेली की 20-15-20 तरी नारळाची झाडं असतील. बघू शकता नारळ केळीची झाडं आहेत. तर बघू शकता तिकडे केळी पण आलेली आहेत, दिसत असेल तुम्हाला. आता हे पिकणार आहे 8 दिवसात. 8 दिवसात पिकतील ना? 8 दिवसात पिकतील. तर वडील म्हणतात 8 दिवसात पिकणार आहेत, तर पिकतील. तर ह्या पट्टीमध्ये आम्ही वाटाणा केलेला आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कुठे कुठे त्याचे कोंब दिसायला पण लागलेले आहेत. 6 दिवसात दिसतात, तर आता 7 दिवस झालेले आहेत. ह्या पट्टीसुद्धा वाटाणा केलेला आहे. हे बघा ही जी पट्टी आहे ना, तीन वाफे केले आहेत, याच्यातसुद्धा वाटाणा केलेला आहे. लवकर वाटाणा करायचं कारण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, जेवढा लवकर वाटाणा करेल तेवढा दर मिळतो. तर आपण पुढची झाडं बघूया आपली. तर आता इकडे कुठे झाडं नाही आहेत, पण ह्या पट्टीमध्ये आम्ही परत आमची छोटीशी बाग आहे, बघू शकता, दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे. तर तुम्हाला झाडं दाखवतो. हे बघा हा आंबा आहे, जरा पाड लागला नाही आहे अजून, त्यामुळे काय तरी काल भाऊ गेला माझा मुंबईला, त्याच्या सुट्ट्या संपल्या, पूर्ण फॅमिली मुंबईला गेली. तर बघू शकता हे बघा हे एक झाड आहे आंब्याचं. आत्ता तुम्हाला हे दाखवलं ते एक झाड आहे. परत इकडे एक आंब्याचं झाड आहे, ह्याचे पण आंबे काढायचे आहेत अजून, कारण पाड लागलेला नाही. म्हणजे पिकणार हे आंबे खरं तर, पण उशिरा पिकणार आणि जशीच टेस्ट येणार नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला आंब्याची झाडं दाखवतो आहे. बघा हे एक आंब्याचं झाड आहे, बघू शकता. इकडे अंजीर आहे, मध्ये लावलेलं आहे. आणि आता आम्ही इथं जी आळी केलेली आहेत, बघू शकता पाणी अशा पद्धतीने येतं पाटातून, पाट केलेला आहे असा, आणि आळी केलेली आहेत. तर ह्याच्यामध्ये आम्ही भाजी, कोथिंबीर असं टाकत राहतो, म्हणजे ह्यांना पण पाणी जातं आणि त्याच्यासोबत कोथिंबीर किंवा काय भाजी वगैरे हिरवी भाजी येत राहते, आपल्या रोजच्या खाण्याला होते. हे आहे आमचं रामफळाचं झाड. त्याला आता दिवाळीमध्ये रामफळं येतील. बघू शकता काय काय फळं हे झालेली आहेत, सुकलेली आहेत. इकडे पण अंजीर आहे बघा, हे अंजीरचं झाड आहे, पण वरती आम्ही आत्ता सध्या इतके दिवस काय केलं नव्हतं म्हणून हे सुकून गेलेलं आहे. पण ह्याला पाणी कमी लागतं, एकदम सुकून जात नाही झाड. हे अंजीरचं झाड बघू शकता. बघा याला आता पाणी मिळायला लागले म्हणून पालवी फुटायला लागली आहे परत, बघू शकता. तर असं आहे बघा. हा हापूस आंबा आहे, हा जो आंबा आहे ना, हा हापूस आंबा आहे. ह्याची ह्याला पाड लागला होता, ह्याचे काढलेले आहेत सगळे, बघू शकता. मोठं झाड आहे चांगलं. आणि हा केशर आंबा आहे, ह्याला पण पाड लागला आहे, काढायचं आहे. काल भाऊ भरपूर घेऊन गेला ह्याचे, बघू शकता. इकडे पण आहे आंब्याचं झाड. इकडे आहे सीताफळ. हे आम्हाला कमिन्स कंपनीने दिलं होतं. कमिन्स कंपनी जेव्हा आमचं गाव दत्तक घेतलं होतं त्यांनी, कमिन्स कंपनीने, तर भरपूर गावातल्या आमच्या वस्तीवरच्या भरपूर लोकांना त्यांनी फळं हे दिली होती, झाडांचे रोप दिले होते. हे लिंबोनीसुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. हे लिंबोनीचं झाड, चांगले लिंबोनी येतं त्याला, बघू शकता. तुम्हाला दाखवतो सुद्धा. हे बघा अजून पिवळे झाले नाहीत, पण हिरवे आहेत. हे बघा. तर त्यानंतर हे आहे, हे सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे, कमिन्स कंपनीनेच दिलेलं आहे रोप. हे बघा याची साईज चांगली आहे पेरूची. हे पेरूचं झाड आहे, बघू शकता. याची साईज आत्ताशी कच्चा आहे. त्यानंतर इकडे आंबा आहे. हा आंबा दाखवला नव्हता तुम्हाला. हे बघा, या आंब्याला मला वाटतं एकच आहे फळ, पण चांगलं उंच झालेलं आहे, मस्त. नाही 2 आहेत मला वाटतं, 2 दिसत आहेत. ठीक आहे. इकडे चिकू आहे, पण हा वेगळा चिकू दिसतोय कारण वरती झाड वेगळं आहे. इकडे एक सीताफळ आहे, हे बघा. इकडे एक सीताफळ आहे. परत हे आहे आमचं शेवग्याचं झाड.
हे बघा हा शेवगा आहे. त्यानंतर हा आहे देशी पेरू, बघू शकता. हे बघा हा देशी पेरू आहे. ह्याची साईज छोटी असते पण खायला खूप गोड लागतो. त्यानंतर हे बघा, आता तुम्हाला अजून एक दाखवतो. इकडे ही जी जागा आहे तुम्हाला दाखवतो. बघा ही जागा, ही असा उतार आहे. डगरी, आमच्या इकडे डगर म्हणतात, जिथे काय करता येत नाही, उताराचा भाग असतो त्याला असं डगर म्हणतात. तर ह्या डगरीला आम्ही आंब्याची झाडं लावलेली आहेत. त्यापैकी सुरुवात इथून करतो. बघा इथं एक आंब्याचं झाड आहे. त्यानंतर मी खाली उतरतो. हे बघा इकडे एक झाड आहे. याचे आंबे काढलेले आहेत सगळे, कारण पाड लागला होता. या आंब्याचे पण काढलेले आहेत, पाड लागला होता. इकडे एक झाड आहे, मी लांबून दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की. हे बघा जागेचा उपयोग केलेला आहे मस्तपैकी ह्याचा. आणि हे मोठं आंब्याचं झाड आहे, बघू शकता. ह्याला सुद्धा पाड लागलेला आहे परवा दिवशी, तर ह्याचा आंबासुद्धा उतरवायचा आहे. आता काय सध्या आंब्याला दर नाही आहे आणि इथून पुढे कमी होतो दर, पण त्यासाठी जसं पाड लागेल, जसा पाड मिळेल तसा घेऊन जायचा. इकडे एक आहे पण ह्याला अजून काही फळं आलेले नाही आहेत. हे बघा हे एक वेगळं झाड आहे आंब्याचं आणि हे चांगलं मोठं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आमच्याकडे आंबा, पेरू, नारळ, परत अजून चिक्कू, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, परत काजू, फणस, पपई, सीताफळ अशा प्रकारची झाडं आहेत. रामफळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं कारण हेच की आपला डेली व्लॉगमध्ये डेली जो लॉंग व्हिडिओ आपला पडतो त्याच्यामध्ये असं नको व्हायला की एका दिवस टाकला नाही, त्यासाठी हा व्हिडिओ बनवायचं कारण होतं. तर आणि भरपूर लोक मला कमेंटमध्ये हे सुद्धा बोलतात की काहीतरी वेगळं दाखव रानातलं. तर आज हे दाखवलं तर नक्कीच तुम्हाला उद्या आम्ही घरातलं सगळं आम्ही धान्य ठेवतो ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.